Hello, good morning. Good morning. आघान, श्वेता, राजेंद्र, अर्पिता हा सर, आवाज येतो पण खूप येतोय कमी ना? येतो. हा, ठीक. आज आपण पेपर नंबर 2 मधला आणखीन एक प्रश्न अभ्यासणार आहोत. ग्रुपवर तुम्हाला मी काल आजपासून रेग्युलर सुरू होणाऱ्या लेक्चरचा टाइम टेबल टाकलेला आहे. सोमवार आणि मंगळवार 2 दिवस पेपर नंबर 2चा अभ्यास करणार आहोत आणि बुधवार गुरुवार सर आवाज नाही 2 दिवस. सर, आवाज खूप कमी येतोय. एक मिनिट. माझ्याकडे फुल आहे आवाज. बघा बरं, आता येतोय आवाज? नाही. आता येतोय? आवाज येतोय का आता? आवाज हॅलो. येतोय पण कमी येतोय सर. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. माझ्याकडे व्हॉल्यूम फुल आहे, 100चा आहे व्हॉल्यूम. आता येतोय आवाज? हॅलो. येतोय पण कमी येतोय. हॅलो, आता येतोय? हॅलो हॅलो आगान. हा सर, येतोय पण खूप कमी येतोय आवाज. हा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. माझ्याकडे व्हॉल्यूम 100चा आहे. हा सर. ओके, ठीक. तर मी सांगितल्याप्रमाणे आजपासून म्हणजे 1 जुलैपासून आपले रेग्युलर ऑनलाईन लेक्चर्स होतील. SYBA ला अर्थशास्त्राचे 2 पिरियड आहेत. सॉरी, 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे पेपर नंबर 2. त्याचे आठवड्यातून 2 लेक्चर होतील, सोमवार आणि मंगळवार. आणि पेपर नंबर 3 त्याचे 2 लेक्चर्स होतील, बुधवार आणि गुरुवार. आज गुरुवार जरी असला तरी आपण पेपर नंबर 2चा अभ्यास करणार आहोत. आणि या पेपर नंबर 2 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती कशी होते याचा अभ्यास उत्पन्न आणि खर्चाच्या चक्रीय प्रवाहाच्या स्वरूपात अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट वर्षात देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी मोजणी टाळून पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. पुन्हा एकदा, एका विशिष्ट वर्षात म्हणजे 2021 आणि 2022 या एका आर्थिक वर्षामध्ये प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन होईल त्या सर्व वस्तू आणि सेवांचे पैशामध्ये जेव्हा मूल्य व्यक्त करतो तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. राष्ट्रीय उत्पादन म्हणजे वस्तू आणि सेवांचे एकूण उत्पादन, याला आपण राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो. मग राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादनाची निर्मिती कशी होते हे आपल्याला उत्पन्न आणि खर्चाच्या चक्रीय प्रवाहाद्वारे स्पष्ट करता येईल. उत्पन्न आणि खर्चाचा चक्रीय प्रवाह
राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादनाच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करतो. पुन्हा एकदा, उत्पन्न आणि खर्चाचा चक्रीय प्रवाह राष्ट्रीय उत्पन्न आणि उत्पादनाच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करतो. म्हणजे कशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची आणि राष्ट्रीय उत्पादनाची निर्मिती होते. अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ते आपल्या जवळील उत्पन्न हे उपभोगावर म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या उपभोगावर खर्च करतात. उपभोक्ते ज्या वस्तू आणि सेवांच्या उपभोगावर आपले उत्पन्न खर्च करतात, त्या वस्तू आणि सेवांची निर्मिती, त्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे उद्योग संस्थेमार्फत केले जाते. हे उद्योग संस्थेमार्फत केले जाते. उद्योग संस्था विविध उत्पादन घटकांच्या सहाय्याने, म्हणजे उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य. या विविध उत्पादन घटकांना कामावर घेऊन उत्पादन घटकांच्या सहाय्याने उद्योग संस्था किंवा उद्योग क्षेत्र वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचे कार्य करतात किंवा कार्य केले जाते. दुसऱ्या बाजूला उपभोक्ते म्हणजे घरगुती क्षेत्र. उपभोक्त्यांना म्हणजेच घरगुती क्षेत्राला जे उत्पन्न प्राप्त होते ते वस्तूच्या उपभोगावर खर्च केले जाते. थोडक्यात वस्तूच्या उत्पादनासाठी उद्योग संस्थांना खर्च करावा लागतो. उद्योग संस्थांचा खर्च म्हणजेच उपभोक्त्याचे किंवा घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. पहा, उद्योग क्षेत्र भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या 4 उत्पादन घटकांना कामावर घेऊन त्यांच्या सहाय्याने वस्तूच्या उत्पादनाचे कार्य करते. वस्तूच्या उत्पादनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उद्योग संस्थांकडून उत्पन्न दिले जाते किंवा त्यांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. हे उत्पन्न म्हणजेच हे उत्पन्न उत्पादन घटकाचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते, म्हणजे घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. पण थोडक्यात उद्योग संस्थांचा खर्च खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपातील खर्च म्हणजेच उपभोक्त्याचे किंवा घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या बाजूने उपभोक्ते खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात मिळालेले उपभोक्त्यांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात मिळालेले उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीवर खर्च करतात. म्हणजे उपभोक्त्याचा खर्च म्हणजेच उद्योग संस्थांचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. कारण उद्योग संस्था वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात आणि त्याची बाजारपेठेतून उपभोक्त्यांना किंवा घरगुती क्षेत्रांना विक्री करतात. त्यामुळे उपभोक्त्याचा खर्च म्हणजेच उद्योग संस्थांचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. पहा, 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, उद्योग संस्थांचा खर्च हा इथे आकृतीमध्ये आहे. आपण 2 क्षेत्र गृहीत धरलेले आहेत. उपभोक्ते म्हणजे घरगुती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र म्हणजे उद्योग संस्था. घरगुती क्षेत्र हे उत्पादन घटकाचे मालक म्हणून ओळखले जातात. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या उत्पादन घटकांच्या सेवेचा पुरवठा उद्योग क्षेत्राला केला जातो. पहा, इथे बाणांच्या सहाय्याने दर्शविलेला आहे डावीकडून उजवीकडे. मग उद्योग क्षेत्र किंवा उद्योग संस्था या उत्पादन घटकांची सेवा
उपयोगात आणून वस्तू आणि सेवांचे उत्पादन करते आणि या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उद्योग संस्थेकडून घरगुती क्षेत्राला उत्पन्न दिले जाते. हे उजवीकडून डावीकडे सरकणाऱ्या बाणांच्या सहाय्याने दर्शविलेले आहे. म्हणजे उद्योग संस्थांचा खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपातील खर्च म्हणजे घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. आता उद्योग क्षेत्र वस्तू बाजारपेठेच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचा पुरवठा उपभोक्त्यांना म्हणजे घरगुती क्षेत्राला केला जातो. घरगुती क्षेत्र म्हणजे उपभोक्ते खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात जे उत्पन्न मिळालेले आहे त्या उत्पन्नाचा उपयोग वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी खर्च करतात. त्यामुळे घरगुती क्षेत्राचा खर्च म्हणजे उद्योग क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. हे डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या बाणांनी दर्शविलेले आहे. थोडक्यात जेव्हा उद्योग क्षेत्राचा खर्च आणि घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणजे उपभोक्त्याचे उत्पन्न दोनही समान होतात, तसेच घरगुती क्षेत्राचा खर्च आणि उद्योग क्षेत्राचे उत्पन्न दोनही समान होतात. उद्योग संस्थांमार्फत केले जाणारे उद्योग संस्थेमार्फत केले जाणारे वस्तू आणि सेवांचे उत्पन्न घरगुती क्षेत्रामार्फत केल्या जाणाऱ्या खर्चा इतके होते, तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये समतोल प्रस्थापित होतो. पहा, प्रत्येक अर्थव्यवस्थेला काही विशिष्ट कार्ये करावी लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने 4 महत्वाची कार्य आहेत. पहा, अर्थव्यवस्थेला 4 प्रमुख कार्ये करावी लागतात. एक आहे वस्तू आणि सेवांचे उत्पादन, 2 वस्तू आणि सेवांचे विनिमय म्हणजे देवाणघेवाण, ज्याला आपण खरेदी विक्री असे म्हणतो, 3 वस्तू आणि सेवांचा उपभोग आणि 4 उत्पन्नाचे विभाजन. पहा, अर्थव्यवस्थेला 4 प्रमुख कार्य करावी लागतात. 1 उत्पादन, 2 विनिमय, 3 उपभोग आणि 4 विभाजन. मग अर्थव्यवस्थेची ही 4 कार्ये प्रामुख्याने आर्थिक घटकांच्या, आर्थिक मध्यस्थांच्या निर्णयावर अवलंबून असलेले दिसून येतात. मग ते आर्थिक घटक किंवा आर्थिक मध्यस्थ कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने घरगुती क्षेत्र म्हणजे उपभोगते, 2 उद्योग संस्था ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतात, आणि 3 सरकार. सरकार देखील काही महत्वाची कार्य करते. पहा, सरकार कराची आकारणी करून उत्पन्न मिळविते आणि मिळविलेल्या उत्पन्नाचा उपयोग सरकारी उद्योग संस्थांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी उपयोगात आणले जाते, किंवा संपूर्ण समाजाच्या आर्थिक कल्याणासाठी त्या कराद्वारे मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग सरकारमार्फत केला जातो. म्हणजे 3 आर्थिक घटक आहेत किंवा 3 आर्थिक मध्यस्थ आहेत: घरगुती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सरकार. या 3 घटकांमार्फत जे निर्णय घेतले जातात त्यावर ही 4 कार्ये, ही 4 प्रमुख कार्ये
अवलंबून असलेली दिसून येतात. घरगुती क्षेत्राचा आपण विचार केला. घरगुती क्षेत्र हे उत्पादन घटकाचे मालक म्हणून ओळखले जाते. उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य. घरगुती क्षेत्राकडे या 4 उत्पादन घटकांची मालकी आहे. या घरगुती क्षेत्रालाच आपण उपभोगते असे म्हणतो. हे उपभोगते उद्योग संस्थेमार्फत ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते, त्या वस्तू आणि सेवांच्या वस्तू आणि सेवांचा उपभोगत्यामार्फत म्हणजेच घरगुती क्षेत्रामार्फत केले जाते. हॅलो, आवाज ऐकू येतोय? हा सर, हॅलो, येतोय. हा. पीपीटी स्लाइड दिसतोय? हो सर. हा, ठीक. आता दुसरा महत्वाचा आर्थिक घटक आहे तो म्हणजे उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्रालाच आपण वस्तू आणि सेवांचे उत्पादक असे म्हणतो. उद्योग क्षेत्राकडून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या 4 उत्पादन घटकांची सेवा उत्पादनात उपयोगात आणून वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते आणि या वस्तू आणि सेवांचा पुरवठा घरगुती क्षेत्राला केला जातो. त्याच्यानंतर विनिमय म्हणजे देवाणघेवाण. पहा, उद्योग क्षेत्रामार्फत ज्या ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते, त्या वस्तू आणि सेवा वस्तू बाजारपेठेच्या माध्यमातून घरगुती क्षेत्राला पुरविले जाते. घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात मिळालेले उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी खर्च केला जातो. वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी खर्च केला जातो. त्याच्यानंतर विभाजन म्हणजे उत्पन्नाचे उत्पादन घटकामध्ये केले जाणारे विभाजन. विशेषतः घरगुती क्षेत्र हे उत्पादन घटकाचे मालक म्हणून ओळखले जाते. उत्पादन घटकाची मालकी घरगुती क्षेत्राकडे असल्या कारणामुळे घरगुती क्षेत्र उत्पादन घटकाची सेवा उद्योग क्षेत्राला उपलब्ध करून देते आणि त्याच्या बदल्यात घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. यालाच आपण उत्पन्नाचे विभाजन असे म्हणतो. किंवा उद्योग संस्थेमार्फत ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते त्याचे विभाजन हे उत्पादन घटकामध्ये केले जाते. अशा पद्धतीने अर्थव्यवस्था 4 प्रकारची प्रमुख कार्य करते. 1 उत्पादन, 2 विनिमय, 3 उपभोग. पहा, उपभोग घरगुती क्षेत्रामार्फत केला जातो, उत्पादन उद्योग संस्थेमार्फत केला जातो, विनिमय म्हणजे देवाणघेवाण घरगुती क्षेत्र उद्योग क्षेत्राकडून वस्तूची खरेदी करते. विभाजन साहजिकच पहा, इथे घरगुती क्षेत्रामार्फत उद्योग क्षेत्राला ज्या सेवा पुरविल्या जातात त्याच्या बदल्यात घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. यालाच आपण विभाजन असे म्हणतो. घरगुती क्षेत्राला म्हणजे उपभोक्त्याला मिळालेले उत्पन्न जर सर्वच्या सर्व उपभोगावर खर्च केले जात असेल तर साहजिकच उपभोग खर्च वाढतो. उपभोग खर्च वाढल्यामुळे उद्योग संस्थांचे उत्पन्न वाढते.
उद्योग संस्थांचे उत्पन्न वाढल्यामुळे वस्तू आणि सेवांची अधिक निर्मिती केली जाते. म्हणजे पहा, उपभोग खर्च वाढला की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पादनात देखील वाढ झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये घरगुती क्षेत्र म्हणजे उपभोगते आणि उद्योग क्षेत्र म्हणजे वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारे उत्पादक अत्यंत महत्वाची भूमिका बजावित असलेले दिसून. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा अभ्यास दोन पद्धतीने केला जातो. एक, बंदिस्त अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. आता बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंच्या आयातीवर निर्यातीवर भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या आयात निर्यातीवर बंधने लादलेली असतात, त्या अर्थव्यवस्थेस आपण बंदिस्त अर्थव्यवस्था असे म्हणतो. किंवा ज्या अर्थव्यवस्थेचा इतर देशांशी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध नसतात, त्या अर्थव्यवस्थेस आपण बंदिस्त अर्थव्यवस्था असे म्हणतो. आता या बंदिस्त अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा अभ्यास दोन स्वरूपामध्ये आपण करू शकतो. एक, द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. तर पहा, द्विक्षेत्र, द्वि म्हणजे दोन. कोणते दोन क्षेत्र? एक घरगुती क्षेत्र आणि दोन उद्योग क्षेत्र. आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे त्रिक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. त्रि म्हणजे तीन. इथे आता तीन क्षेत्र आहेत: घरगुती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सरकार. त्याच्यानंतर मुक्त अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. पहा, जगामध्ये आज एकही अर्थव्यवस्था अशी नाही की जी बंदिस्त आहे. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध नाहीत. जगातल्या जवळजवळ सर्वच अर्थव्यवस्था या पूर्ण मुक्त नसल्या तरी काही प्रमाणात मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जातात. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत वस्तूंच्या आयात निर्यातीवर कोणतीच बंधने लादली जात नाही, ज्या अर्थव्यवस्थेचे इतर देशांशी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध असतात. म्हणजे थोडक्यात वस्तू आणि सेवांची आयात निर्यात केली जाते, भांडवल आणि तंत्रज्ञानाची आयात निर्यात केली जाते, त्या अर्थव्यवस्थेस आपण मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतो. मग या मुक्त अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचा अभ्यास आपण चतुक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाच्या स्वरूपात करतो. इथे आता चतु म्हणजे चार. मग चार कोणते आहेत क्षेत्र? एक घरगुती क्षेत्र, दोन उद्योग क्षेत्र, तीन सरकार आणि चार आहे परकीय क्षेत्र. यालाच आपण आयात निर्यात असे म्हणतो. यालाच आपण आयात निर्यात असे म्हणतो. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहातील बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कशा पद्धतीने निर्माण होतो याचा अभ्यास करणार आहोत.
इथे बंदिस्त अर्थव्यवस्थेवर आधारित दोन प्रश्न आहेत. एक, द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करा. दोन, त्रिक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करा. आज आपण या बंदिस्त अर्थव्यवस्थेतील द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करा या पहिल्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती कशी होते हे समजावून घेण्यासाठी आपण एक साधी सोपी अर्थव्यवस्था विचारात घेणार आहोत. आणि ती साधी सोपी अर्थव्यवस्था म्हणजे द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्था. आता द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह काही गृहीत विधानांच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो. मग ती गृहीतके कोणती आहेत? पहिले गृहीतक आहे ते म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये दोनच क्षेत्र आहेत, एक घरगुती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र. दुसरे गृहीतक आहे घरगुती क्षेत्र उत्पादन घटकाचे मालक म्हणून ओळखले जाते. या घरगुती क्षेत्रामार्फत उत्पादन घटकांचा पुरवठा केला जातो. उत्पादन घटकाचे चार प्रकार पडतात. एक, भूमी. दोन, श्रम. तीन, भांडवल. चार, संयोजन कौशल्य. मग या घरगुती क्षेत्रामार्फत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या चार उत्पादन घटकांचा पुरवठा उद्योग क्षेत्राला केला जातो आणि त्या बदल्यात उद्योग क्षेत्राकडून खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात उत्पन्न मिळविले जाते. तीन, उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्र वस्तू आणि सेवांचे उत्पादक म्हणून ओळखले जातात. तसेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या चार उत्पादन घटकाचे वापरकर्ते म्हणून ओळखले जातात. उद्योग क्षेत्र उत्पादन घटकांचा उपयोग करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतात आणि या वस्तू आणि सेवांची विक्री घरगुती क्षेत्राला करून उद्योग क्षेत्र किमतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविते. चार, सरकार कोणतीही कार्ये करीत नाही. म्हणजे सरकारमार्फत कराची आकारणी केली जात नाही आणि तसेच सरकारमार्फत खर्च देखील केला जात नाही. आणि शेवटचे गृहीतक आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध नाही. म्हणजे वस्तूंची आयात निर्यात केली जात नाही. भांडवल आणि तंत्रज्ञानाची आयात निर्यात केली जात नाही असे गृहीत धरून आपल्याला द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या आकृतीच्या वर्तुळाच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येईल. हॅलो, हा पीपीटी स्लाइड दिसतोय? हो सर, दिसतोय. हा, ठीक. आता इथे या वर्तुळामध्ये किंवा या आकृतीमध्ये वर्तुळाच्या डाव्या बाजूला आयतामध्ये घरगुती क्षेत्र दर्शविलेले आहे. घरगुती क्षेत्र म्हणजे उपभोगते. घरगुती क्षेत्र हे उत्पादन घटकांचे मालक आणि वस्तू आणि सेवांचे उपभोगते म्हणून ओळखले जातात. या आकृतीतील उजव्या बाजूच्या आयतामध्ये उद्योग क्षेत्र दर्शविलेले आहे. उद्योग क्षेत्र उत्पादन घटकाचे
उद्योग क्षेत्र हे वस्तू आणि सेवांचे उत्पादक म्हणून ओळखले जाते. उद्योग क्षेत्र उत्पादन घटकाचे वापरकर्ते म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजे थोडक्यात उद्योग क्षेत्रामार्फत वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी उत्पादन घटकांचा वापर केला जातो. आता घरगुती क्षेत्र उत्पादन घटकाचे मालक असल्यामुळे पहा, इथे दोन वर्तुळ आहेत. एक बाहेरचा वर्तुळ आहे आणि एक आतला वर्तुळ आहे. घरगुती क्षेत्र जे उत्पादन घटकांचे मालक म्हणून ओळखले जाते ते घरगुती क्षेत्र पहा, बाणांच्या साहाय्याने डावीकडून उजवीकडे दर्शविलेलं आहे. हे घरगुती क्षेत्र भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या 4 उत्पादन घटकांची सेवा उद्योग क्षेत्राला वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी उपलब्ध करून देते. उद्योग क्षेत्र त्या बदल्यात घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात घरगुती क्षेत्राला उत्पन्न उपलब्ध करून देते. पहा, या आकृतीतील वरचा निम्मा भाग जो आहे तो निम्मा भाग आपण विचारात घेतला तर बाहेरचा वर्तुळ सेवांचा वास्तव प्रवाह दर्शवितो आणि हा प्रवाह घड्याळाच्या काटेच्या दिशेने असलेला म्हणजे डावीकडून उजवीकडे घरगुती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे जाणारा दर्शविलेला आहे. त्याच्यानंतर या आकृतीतील आतला जो वर्तुळ आहे हा वर्तुळ उत्पन्नाचा प्रवाह उद्योग क्षेत्राकडून घरगुती क्षेत्राकडे दर्शवितो. म्हणजे उद्योग क्षेत्र उत्पादन घटकांना म्हणजे घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात उत्पन्न उपलब्ध करून देते. या आकृतीतील वरचा निम्मा भाग आपण विचारात घेतला तर बाहेरचा जो चक्र आहे, वर्तुळ आहे, तो वर्तुळ सेवांचा वास्तव प्रवाह डावीकडून उजवीकडे उद्योग क्षेत्राकडे जाणारा दर्शवतो आणि आतला चक्र किंवा वर्तुळ उत्पन्नाचा प्रवाह उद्योग क्षेत्राकडून घरगुती क्षेत्राकडे उजवीकडून डावीकडे जाणारा म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाणारा दर्शविले. आता इथे या आकृतीतील वरच्या भागामध्ये आयतात घटक बाजारपेठ दर्शविलेला आहे. घटक बाजारपेठ म्हणजे ज्या बाजारपेठेत उत्पादन घटकांची मागणी आणि पुरवठा केली जाते, ज्या बाजारपेठेत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या उत्पादन घटकाची विक्री आणि खरेदी केली जाते त्या बाजारपेठेस घटक बाजारपेठ असे म्हणतात. घरगुती क्षेत्र घटक बाजारपेठेच्या माध्यमातून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या 4 उत्पादन घटकांची सेवा उद्योग क्षेत्राला उपलब्ध करून दिली जाते. मग या बाजारपेठेमध्ये उत्पादन घटकाची किंमत म्हणजे उत्पादन घटकाचा मोबदला म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा. उत्पादन घटकाचा मोबदला म्हणजेच घटक किंमत, घटक बाजारपेठेत उत्पादन घटकाला असलेली मागणी आणि उत्पादन घटकाचा असलेला पुरवठा यांच्या समतोलाने निश्चित होते. या घटक बाजारपेठेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्र घरगुती क्षेत्राकडून
भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या 4 उत्पादन घटकाची खरेदी उद्योग संस्थेमार्फत केली जाते आणि त्याच्या बदल्यात घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात उत्पन्न दिले जाते. याला आपण घटका किंमत असं म्हणतो. आता या आकृतीतील वर्तुळातील खालचा जो भाग आहे तो आपण विचारात घेऊ. पहा इथे उद्योग क्षेत्र भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य या 4 उत्पादन घटकाचा उपयोग करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते आणि त्याचा पुरवठा वस्तू बाजारपेठेच्या माध्यमातून घरगुती क्षेत्राला केला जातो. हे उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या बाणाने दर्शविलेले आहे. आता घरगुती क्षेत्राला खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात जे उत्पन्न मिळालेले आहे ते सर्व उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीवर वस्तू बाजारपेठेच्या माध्यमातून खर्च केला जातो. साहजिकच घरगुती क्षेत्राचा वस्तू आणि सेवांवरील खर्च म्हणजे उद्योग क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले. पहा या आकृतीतील जो खालचा बाहेरचा वर्तुळ आहे जो डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या बाणांनी दर्शविलेला आहे, हा वर्तुळ असे दर्शवितो की वस्तू आणि सेवांचा प्रवाह उद्योग क्षेत्राकडून घरगुती क्षेत्राकडे होतो. आणि आतला जो चक्र आहे किंवा वर्तुळ जो आहे, हा वर्तुळ जो डावीकडून उजवीकडे बाणाने दर्शविलेला आहे, हा वर्तुळ असे दर्शवितो की उत्पन्नाचा प्रवाह घरगुती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे होतो. म्हणजे घरगुती क्षेत्र म्हणजे उपभोक्ते वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात मिळालेले उत्पन्न खर्च करतात. त्यामुळे साहजिकच या घरगुती क्षेत्राचा वस्तू आणि सेवांवरील खर्च म्हणजे उद्योग क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. आता घरगुती क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यामध्ये वस्तू बाजारपेठ आहे. वस्तू बाजारपेठ म्हणजे किंवा वस्तू बाजार म्हणजे ज्या बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. विक्री करणारे कोण आहे? उद्योग क्षेत्र. वस्तू आणि सेवांची खरेदी करणारे कोण आहे? उपभोक्ते म्हणजे घरगुती क्षेत्र. उपभोक्ते वस्तूच्या बाजारपेठेत वस्तूच्या खरेदीसाठी एकत्र येतात आणि उद्योग क्षेत्र उद्योग संस्था वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी बाजारपेठेत एकत्र येतात. या बाजारपेठेत वस्तूची किंमत ही त्या वस्तूला असलेली मागणी आणि त्या वस्तूचा असलेला पुरवठा यांच्या समतोलाने निश्चित होते. थोडक्यात घरगुती क्षेत्र जे उत्पादन घटकाचे मालक म्हणून ओळखले जाते, तसेच ते वस्तू आणि सेवांचे उपभोगते म्हणून देखील ओळखले जाते. घरगुती क्षेत्रामार्फत विविध उत्पादन घटकाची सेवा उद्योग क्षेत्राला उपलब्ध करून दिली जाते आणि त्याच्या बदल्यात खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. दुसऱ्या बाजूने उद्योग क्षेत्र भूमी, श्रम, भांडवल व संयोजन कौशल्य या उत्पादन घटकांचा वापर करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले करतात किंवा उद्योग क्षेत्रामार्फत केले जाते आणि त्याचा पुरवठा वस्तू बाजारपेठेच्या माध्यमातून घरगुती क्षेत्राला केला जातो आणि घरगुती क्षेत्र आपले उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीवर खर्च करतात. त्यामुळे घरगुती क्षेत्राकडील उत्पन्न हे उद्योग क्षेत्राकडेच.
पहा इथे दोन वर्तुळ आहेत. या आकृतीतील बाहेरचा वर्तुळ जो आहे तो वस्तू आणि सेवांचा प्रवाह आणि उत्पादन घटकांच्या सेवांचा प्रवाह दर्शवितो, जो घड्याळाच्या काटेच्या दिशेने दर्शविलेला आहे. पहा, वस्तू आणि सेवांचा प्रवाह डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या बाणांनी दर्शविलेला आहे. पहा, घरगुती क्षेत्रामार्फत सेवांचा पुरवठा उद्योग क्षेत्राला केला जातो. उद्योग क्षेत्राकडून वस्तूंचा पुरवठा घरगुती क्षेत्राला केला जातो. हा एक चक्र पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या बाजूने उद्योग क्षेत्र या घरगुती क्षेत्राला जे उत्पादन घटकाचे मालक म्हणून ओळखले जाते, त्यांना खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात उत्पन्न मिळवून दिले जाते. त्यामुळे उत्पन्नाचा प्रवाह उजवीकडून डावीकडे सरकलेला दिसून येतो आणि मिळालेले हे उत्पन्न घरगुती क्षेत्र उद्योग संस्थेमार्फत वस्तू बाजारपेठेत ज्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा केला जातो त्यांच्यावर खर्च केला जात असल्या कारणामुळे घरगुती क्षेत्राकडील उत्पन्न हे उद्योग क्षेत्राकडे सरकलेले दिसून येते आणि हे उत्पन्न बाणाच्या साहाय्याने डावीकडून उजवीकडे सरकलेले. जेव्हा हा एक प्रवाह, उत्पन्नाचा हा एक प्रवाह पहा बाणांच्या सहाय्याने दर्शविलेला आहे, चक्रांच्या सहाय्याने दर्शविलेला आहे. हा अंतर्गत चक्र जो आहे, जो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दर्शविलेला आहे, तो अंतर्गत चक्र उत्पन्नाचा प्रवाह दर्शवितो. आणि बाहेरचा जो वर्तुळ किंवा चक्र आहे, जो घड्याळाच्या काटेच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे सरकतो, तो वस्तू आणि सेवांचा प्रवाह असलेला दिसतो. जेव्हा वस्तू आणि सेवेचा प्रवाह आणि उत्पन्नाचा प्रवाह आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा उत्पन्न आणि खर्चाचे एक चक्र पूर्ण होते. आता उद्योग क्षेत्राचा खंड वेतन व्याज व नफा या स्वरूपातील खर्च म्हणजे उद्योग क्षेत्राचे घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. उद्योग क्षेत्राचा खंड वेतन व्याज व नफा या स्वरूपातील खर्च म्हणजे घरगुती क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. घरगुती क्षेत्र वस्तू आणि सेवांच्या खरेदीवर जे खर्च करते ते खर्च म्हणजेच उद्योग क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. थोडक्यात उद्योग क्षेत्राचा खर्च घरगुती क्षेत्राच्या उत्पन्ना इतके असते, घरगुती क्षेत्राचा खर्च उद्योग क्षेत्राच्या उत्पन्ना इतके असते. आता उद्योग क्षेत्रामार्फत वस्तू आणि सेवांचा जो पुरवठा केला जातो, थोडक्यात उद्योग क्षेत्राचे उत्पादन हे घरगुती क्षेत्राच्या उत्पन्ना इतके असलेले दिसते. जेव्हा वास्तव प्रवाह म्हणजे वस्तू आणि सेवांचा प्रवाह जो या आकृतीमध्ये बाहेरच्या वर्तुळाने दर्शविलेला आहे आणि दोन उत्पन्नाचा प्रवाह जो आतल्या चक्राने वर्तुळाने उजवीकडून डावीकडे जाणारा दर्शविलेला आहे. जेव्हा हे दोनही चक्र आपण एकत्र करू, जेव्हा उत्पन्न आणि वास्तव सेवेचा प्रवाह आपण एकत्र करू तेव्हा उत्पन्न
आणि खर्चाचा एक चक्रीय प्रवाह पूर्ण झालेला दिसून येतो. पुढे पहा, घरगुती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राला उत्पन्न प्राप्त होते. ते उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी खर्च केल्यामुळे घरगुती क्षेत्राचा खर्च हे उद्योग क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. म्हणजे घरगुती क्षेत्राने जे खर्च केलेले आहे, उद्योग क्षेत्राने जे खर्च केलेले आहे ते पुन्हा उत्पन्नाच्या स्वरूपात घरगुती क्षेत्राला प्राप्त झालेले दिसून येते. इथे एक चक्र पूर्ण झालेले दिसते. त्याच्यानंतर घरगुती क्षेत्राला खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात जे उत्पन्न प्राप्त झालेले आहे ते उत्पन्न वस्तू आणि सेवांवर खर्च करण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्राचे उत्पन्न म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या बाजूने पहा, वास्तव प्रवाह. घरगुती क्षेत्रामार्फत विविध उत्पादन घटकांची सेवा उद्योग क्षेत्राला उपलब्ध करून दिली जाते आणि उद्योग क्षेत्र त्याच्या बदल्यात घरगुती क्षेत्राला वस्तू उपलब्ध करून दिले जाते. हा एक सेवांचा वास्तव प्रवाह बाहेरच्या चक्राने डावीकडून उजवीकडे सरकणाऱ्या बाणाच्या सहाय्याने दर्शविलेला आहे. आणि आकृतीतील आतला जो चक्र आहे, वर्तुळ जो आहे, जो उत्पन्नाचा प्रवाह दर्शवितो, हा उत्पन्नाचा प्रवाह उजवीकडून डावीकडे सरकतो. डावीकडे बाणांच्या सहाय्याने दर्शविलेला आहे. जेव्हा वास्तव प्रवाह आणि पैशाचा प्रवाह दोन्ही आपण एकत्र करतो तेव्हा त्याला आपण उत्पन्न आणि खर्चाचा चक्रीय प्रवाह असे म्हणतो. पहा, घरगुती क्षेत्राचा खर्च म्हणजे उद्योग क्षेत्राचा खर्च म्हणजे घरगुती क्षेत्राचे उत्पन्न. घरगुती क्षेत्राचा वस्तू आणि सेवांवरील खर्च म्हणजे उद्योग क्षेत्राचे उत्पन्न होय. आता घरगुती क्षेत्राचा खर्च, घरगुती क्षेत्राचे उत्पन्न दोन्ही समान. घरगुती क्षेत्राचा खर्च आणि उद्योग क्षेत्राचे उत्पन्न दोनही समान होतात. जेव्हा हे दोनही समान होतात तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये समतोल प्रस्थापित. मग उत्पन्न आणि खर्चाचा हा जो चक्रीय प्रवाह आहे यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या, राष्ट्रीय उत्पादनाच्या निर्मितीचा चक्रीय प्रवाह म्हणून ओळखतो. हॅलो, समजलेलं आहे? हो सर. हा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करा. ठीक आहे, तर कोणाला काही प्रश्न विचारायचा? सर, हा, बोल. जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा ही आकृती काढू का आम्ही? हो, आकृती काढायलाच पाहिजे ना. आकृती ही ओके काढायलाच सर. पाहिजे. त्यामुळे काय करायचं माहितीये का, ज्या वेळेस अशी आकृती असेल तुम्ही काय करा, प्रत्येक स्लाइडची, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा जो स्लाइड आहे त्याचा एक स्क्रीनशॉट, फोटो काढून ठेवा. हो सर. म्हणजे त्या मुद्द्यांच्या आधारे, आता इथे आपण किती मुद्दे पाहिलेले आहेत? एक मिनिट. आपण आता इथे पहा काय काय बघितलेलं आहे. पहिला प्रश्न आपण अभ्यासला, द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या गृहीतकांच्या आधारे स्पष्ट करता येईल. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, फोटो काढायचा आहे. त्याच्यानंतर द्विक्षेत्र बंदिस्त अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला. आलं लक्षात तुमच्या? हो सर. हा, या दोन पीपीटी स्लाइडचे तुम्ही फोटो काढून ठेवा आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला परीक्षेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल.
तुम्हाला माहित आहेच की अजूनही कोरोनाचं संकट दूर झालेलं नाहीये आणि शक्यता अशी आहे की ऑक्टोबर पर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पुन्हा तुमची सेमिस्टर 3 ची ऑनलाईन परीक्षा होईल. जर परिस्थिती नियंत्रणात आली तर मात्र मुंबई विद्यापीठामार्फत ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आलं लक्षात? पण सध्या तरी अशीच परिस्थिती आहे की सेमिस्टर 3 ची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन होईल. आणि त्या दृष्टी आधी आपण काय करूया, आपला सिलेबस अभ्यासूया आणि त्यानंतर आपण पुन्हा या सिलेबसवर आधारित जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, बहुपर्यायी प्रश्न जे आहेत त्या बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करू. ठीक आहे? हो सर. कोणाला काही विचारायचं आणखी? अर्पिता, राजेंद्र, काही विचारायचं आहे का कोणाला? हो हा, ठीक आहे. मग आपण थांबायचं इथेच. सर. ओके, थँक्यू, बाय, गुड डे.